नमस्कार, स्वागत आहे तुमचं. आज आपण बघणार आहोत काही वेगवेगळ्या किचन टिप्स. आणि सगळ्यात पहिली किचन टिप्स आहे की आपण तळण्यासाठी नेहमी लोखंडी कढईचाच वापर करायचा असतो, कारण त्याच्यामध्ये तेल जळतही नाही आणि तळणही छान निघतं. आणि तळण्यासाठी तेल ठेवण्यासाठी नेहमी असा एक सेपरेट कॅन बनवून घेतलेला आहे. आणि तळणाचं तेल अगदी मी गाळणीने गाळून घेतलेलं आहे. आणि तळणाचं तेल कधीही भाजीसाठी वापरायचं नाही, कारण ते फॅक्टरीत बनत असताना उकळतं आणि तळणामध्येही उकळतं आणि भाजीला गरम करताना ते परत एकदा गरम होत असतं आणि असं तेल आपल्या आरोग्यास खूप हानिकारक असतं. तर तुम्ही तळणाचं तेल हे पोळीसाठी वापरू शकता. आणि त्या पोळीला पीठ लावण्यासाठी मी सेपरेट कंटेनर आणि तेल लावण्यासाठी सेपरेट कंटेनर केलेलं आहे. आणि पोळींचं काम सुटसुटीत आणि सोपं करण्यासाठी मी ज्या पिंपामध्ये पीठ ठेवते त्याच्यामध्ये एक कंटेनर ठेवून घेत असते, जे पीठ मेजरमेंट करण्यासाठी. आणि पिंपाच्या वरतीच माझी परात पोळपाट लाटणं असतं. त्याच्यामुळे आपल्याला सकाळच्या गडबडीत ह्या सर्व वस्तू अगदी जाग्यावर मिळतात. आणि 4 लोकांसाठी पोळ्या बनवण्यासाठी मी 2 कंटेनर असं पीठ घेतलं की माझ्या पोळ्या अगदी परफेक्ट बनतात. 4 लोकांना पुरेल इतक्या. आणि हाऊसवाईफ असो किंवा वर्किंग वुमेन असो, दोघींची धावपळ सकाळी एकच असते. आणि त्या घाई गडबडीत आपण असा लसूण सोलायला घेतला की ते काम अगदी आपल्याला किचकट वाटतं. तर मी काय करते, जेव्हा मला थोडासा रिकामा वेळ भेटला की मला अगदी आठवडाभर पुरेल इतक्या मी लसूणच्या पाकळ्या बनवून ठेवत असते. आणि त्याच्यामुळे आपल्याला घाई गडबडीत लसूण सोलण्यासाठी अगदी फायदाच होतो. परंतु याच्यामध्ये मी काही ॲडव्हान्स टिप वापरत असते, ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आपला एकदा लसूण सोलून झाला की असं भाजीला सुरुवात करण्याच्या अगदी 10-15 मिनटं आधी असा हवा तितका लसूण पाण्यात घालून घेतला. आणि भाजीची तयारी करेपर्यंत तो लसूण अगदी मऊ होतो आणि अगदी छान अशा त्याच्या पाकळ्या वेगळ्या होतात. आणि उरलेल्या लसूणमध्ये तुम्ही बघू शकता अत्यल्प प्रमाणात मी इथे तेल घालून घेतलेलं आहे. आणि ते छान मिक्सही करायचं. ते तेल लावलेलं लसूण मिक्स करून आणि बाजूला ठेवून द्यायचं 10 ते 12 तासांसाठी. आणि ज्या वाटीमध्ये आपण पाणी आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, तर तुम्ही बघू शकता अगदी केळीचे साल काढतो त्या प्रकारे इन्स्टंट अशा त्याच्या पाकळ्या निघत असतात. तर याच्या पाकळ्या वेगळ्या झाल्याच्यानंतर त्याचे जे साल आहेत त्याचा आपण एक झाडांना घालण्यासाठी फर्टिलायझर बनवणार आहोत. ज्यांना झाडं लावायला खूप आवडतात आणि त्याची ग्रोथ व्हावी असंही त्यांना खूप वाटतं, तसं मी लसूणच्या पाकळ्यांचं फर्टिलायझर बनवलं. तसंच तुम्ही कांद्याच्या सालांचं देखील करू शकतात. अशी सालं 5 ते 6 तासांसाठी तुम्हाला पाण्यात भिजत ठेवायचे आहे. आणि 5 ते 6 तासानंतर आपण हे झाडाच्या कुंडीत सालासह पाण्यासह घालून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे आपल्या झाडाची कुंडीतील झाडांची ग्रोथ अगदी छान होणार आहे. तर मी तुमच्यासोबत असे छोटे कंटेनरचा यूज कशासाठी केला आहे ते शेअर करणार आहेत. तर मी माझ्या किचनमध्ये छोट्या बॉटलचा उपयोग न करता असे मसाल्याचे जे प्लास्टिकचे डबे येतात त्याच्यामध्ये लागणाऱ्या सर्व वस्तू काढून घेतलेल्या आहे. आणि त्या एकावर एक ठेवला की जागाही कमी लागते आणि एका वेळेस आपल्याला सर्व वस्तू जागेवर सापडतात. सायंकाळी स्वयंपाक झाला, जेवणं झाले, भांडी घासली आणि ओल्या कपड्याने असा किचन ओटा पुसून घेतला, तर सकाळी उठल्याच्या नंतर असं स्वच्छ किचन बघून आपल्याला खूप फ्रेशही वाटतं. आपल्या दिवसाची सुरुवातही छान होते आणि आपल्याला खूप स्वयंपाक करताना खूप असा छान आनंदही वाटतो, मोटिवेटही वाटतं. परंतु आपलं किचन अधिकच छान होण्यासाठी, निर्जंतुक व्हावं आणि किचन ओट्याला जास्त शाईन यावं याच्यासाठी मी एक सोल्युशन बनवून घेतलेलं आहे. तर एका बॉटलमध्ये मी असं पाणी भरून घेतलं, त्याच्यामध्ये एक पूच असं डेटॉलचं लिक्विड घालून घेतलं आणि बॉटलच्या झाकणाला सुईच्या मदतीने छिद्रे पाडून घेतलं. ते छान मिक्स केलं आणि अशा प्रकारे सोल्युशन बनवून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता दूध तापवण्यासाठी जे मी पातेलं घेत असते त्याच्यामध्ये मी ते पातेलं मी धुवून घेत असते. पातेलं धुवून घेतल्यामुळे आपण जेव्हा दूध तापवतो आणि खाली त्या भांड्याला अजिबात दूध लागत नाही आणि दूधही छान उकळतं. आणि तुम्ही दूध जाऊ नये म्हणून अनेक अशा टिप्स फॉलो करत असतात. तर आपण दूध जाऊ नये म्हणून अशी उलथणी किंवा चमचा त्याच्यावरती आडवे ठेवतो, हे सर्वांना माहीतच आहे. परंतु मी त्याच्यावर चमचा किंवा उलथणी अशी आडवी न ठेवता ती डायरेक्ट अशी दुधात घालून घेत असते.
त्याच्यामुळे दुधावर जी जाळी बनते ती अशी त्याच्यामुळे फाटते आणि दूध असं खाली बसतं आणि त्याच्यामुळे त्या वस्तूमुळे चमच्यामुळे त्या दुधाची जी जाळी तयार होत असते ती फाटत असते आणि दूध वरती येऊन ओतू जात नाही. तर मंद हीटवर असं छान असं दूध उकळून झाल्याच्या नंतर गॅस बंद करून द्यायचा आणि दूध एका स्टीलच्या भांड्यात काढायचं. परंतु दूध उकळण्यासाठी किती टीप वापरा, दूध आहे ते ओतू जाणारच. आपल्याला त्याच्याकडे लक्ष देऊनच आपल्या घरातली इतर कामं करायची असतात. तर दूध उकळून झाल्याच्या नंतर मी ते कधीही हँडिलियमच्या भांड्यात जास्त काळ ठेवत नाही, ते मी लगेच स्टीलच्या भांड्यात काढून घेत असते. आणि तुम्ही बघू शकता दूध उकळून झाल्याच्या नंतर ज्या भांड्यातून दूध मी स्टीलच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे तर हँडिलियमच्या भांड्याला खाली अजिबातही दूध लागलेलं नाही आहे. तर आपलं पातेलं अगदी क्लीन आहे. तर मी स्टीलच्या भांड्यात दूध काढून घेतलेलं होतं आणि तूप त्याच्यातली साय ही गाळणीच्या साहाय्याने काढून घेत असते. त्याच्यामुळे सर्व साय अशी काढण्यासाठी आपल्याला खूप सोपं वाटतं, ते काम अजिबात किचकट वाटत नाही. तर हे सायपासून लोणीपासून तूप कसं बनवायचं ह्या मी टिप शेअर करत पुढे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर लोणी बनवण्यापेक्षा त्याच्यामध्ये मी टिप जास्त सांगितलेल्या आहे. तर सर्वात पहिली टिप अशी आहे की तुम्हाला जेव्हा हे तूप बनवायचं तेव्हा तुम्ही पातेलं फ्रीजच्या बाहेर 1 तास आधी काढून घ्यायचं असतं. आणि कधीही मी खूप सारं साय साठवत नाही, कारण खूप सारी साय साठवण्याच्या मागे लागलं की त्या सायचा वास यायला लागतो. मी अगदी 5 ते 6 दिवसांची साय साठली, मिक्सरच्या भांड्यात मावेल इतकी साय साठली की मी लगेच त्याचं तूप बनवून घेत असते. आणि अशा ताज्या सायचं तूप बनवलं की त्याचा वासही येत नाही आणि तूपही छान होतं. तर तूप बनवताना जर तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात तूप बनवणार असाल तर तुम्हाला सकाळी 9च्या आतमध्येच तूप बनवून घ्यावं लागणार, कारण जसजशी उष्णता वाढत जाते तसं आपलं लोणी आणि पाणी वेगळं होत नाही. ते तूप बनवायला खूप किचकट जातं आणि जर तुम्ही उशिरा तूप बनवायला जर घेतलंच तर तुम्हाला फ्रीजमधलं अत्यंत थंड पाणी वापरावं लागेल, तेव्हाच तुमचं तूप बनणार. आणि तुम्ही बघू शकता जास्त भांडी न भरवता इथे मी तूप बनवून घेत आहे. ज्या ग्लासने पाणी घेतलं आणि ज्या भांड्यात साय होती ते पाणी त्या भांड्यात टाकून ते भांडं थोडंसं हाताने धुवून घेतलं आणि तेच पाणी मी त्या भांड्यात घालून घेतलेलं आहे. आणि लोणी आणि पाणी वेगळं होईपर्यंत आपल्याला मिक्सर असं चालवायचं आहे. आणि बघू शकता तुम्ही इथे लोणी आणि पाणी वेगळं झालेलं नाही, त्याच्यामुळे मला परत एकदा मिक्सरला ते फिरून घ्यावं लागेल. तुम्ही बघू शकता जेवढी साय मी त्याच्यात घालून घेतली त्याच्यासाठी मला फक्त 1 ग्लास पाणी लागलेलं आहे. पाणीही अगदी मेजरमेंटप्रमाणेच वापरावं लागतं. ते जास्त किंवा कमी झालं की ते अगदी मिक्सरमधून खाली येतं आणि आपलं मिक्सरही खूप भरून जातं आणि सगळीकडं असं खराब शिंतडे उडतात आणि मेसी लूक येऊन जातं आणि आपल्याला ते काम अगदी कंटाळवाणं वाटायला लागतं. तर तुम्ही बघू शकता मी तूप बनवलेलं आहे, परंतु ते अगदी सुटसुटीत आणि ते काम आपल्याला कंटाळवाणं वाटणार नाही इतकं ते फ्रेश वातावरण असं तयार झालेलं असतं. आणि प्रत्येक गृहिणीला काम करतानाही सुद्धा छान असं सुटसुटीत काम झालं की ते काम करायलाही तिला आनंद वाटत असतो. खूप साऱ्या भांड्यांचा पसारा काढला की त्या भांड्यांचं ही दडपण येतं आणि इकडे तिकडे ते मिक्सरमधून तूप बनवत असताना शिंतडे उडले तर मेसी लूक आल्याच्या नंतर आपल्याला ते कामही खूप कंटाळवाणं वाटतं. अशा पद्धतीने सर्व भांड्याचं लोणी मी पुसून घेतलेलं आहे. आणि जे भांड्यामध्ये जे ताक शिल्लक राहिलेलं आहे त्या ताकामध्ये मी भरपूर असं पाणी घातलं आणि ते ताक मी माझ्या कढीपत्त्याच्या झाडाला घालून घेतलेली आहे, कारण ह्या ताकामुळं भरपूर छान अशी ग्रोथ कढीपत्त्याच्या झाडाची होत असते. तर तुम्ही असं हे ताक पिण्यासाठी तर वापरू शकता, पण कुणाच्या फॅमिलीमध्ये नाही आवडत ते तर तुम्ही एखाद्या झाडाला खाद्य म्हणून घालू शकता. तर असं लोणी हेच आपण पराठ्यांसाठी किंवा पावभाजीचे पाव भाजण्यासाठी वापरू शकता किंवा थंडीचे दिवस चालू आहेत आता सध्या तर तुम्ही बॉडी लोशन म्हणूनही या लोणीचा उपयोग करू शकता. तर घरी बनवलेली वस्तू, घरगुती वस्तू दुकानमधून आणलेल्या केमिकल्सच्या बॉडी लोशनपेक्षा कधीही चांगलीच असते. ते खूप जास्त प्रमाणात लावलं तर तेलकट अशी स्किन वाटायला लागते. अत्यल्प प्रमाणात आपण ते लावायचं, त्याच्यामुळे तुमच्या स्किनला खूप सॉफ्टनेस येणार आहे.
तुम्ही बघू शकता असं तेल मी एका पितळी भांड्यामध्ये लोणी काढून घेतलं आणि ते छान उकळून घेतलेलं आहे. आणि जी भांडी माझी तेलकट चिकट आहेत तर त्या एका भांड्यामध्ये मी ज्याच्यात साय होते त्याच्यात पाणी टाकलं, थोडंसं मीठ टाकलं आणि गरम पाण्याने ती सर्व भांडी धुवून घेतलेली आहे. त्याच्यामुळे त्याचा चिकटपणा तेलकटपणा कमी झाला आणि नंतर साबण लावून